या निवडणुकीत ना ते बॅगा तपासण्याचा एक फार प्रकार झाला. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या वगैरे. तर उद्धव ठाकरेंनी त्याचा व्हिडिओ काढला त्या निवडणूक अधिकाऱ्यांचा आणि तेवढं बघून घेऊया नंतर काय याचं नाव लक्षात ठेवा वगैरे अशी अशी भाषा केली त्यांनी. तर मला कळत नाही म्हणजे बॅगा तपासत काय असणार म्हणजे युरिन पॉट असतील त्याच्यामध्ये. पण युरिन पॉट घेऊन फिरतात उद्धव ठाकरे मला माहीत नव्हतं. युरिन पॉट घेऊन फिरायची काय गरज आहे. असं ते सिनियर सिटीजन्स जे हागी झालेत ना ते घालूनच फिरतात सिनियर सिटीजन. आता उद्धव ठाकरे सिनियर सिटीजनच आहेत. परत त्याच्यावर राज ठाकरेंनी टीका केली. परत मग एकनाथ शिंदे म्हणाले की आमच्या याच्यात काही युरिन पॉट नको नसतो. तुम्हाला सभेच्या वेळेस ऐन वेळेस लघवी आली पादायला आलं तर हागीसारखे असे आलेत ना म्हणजे ते काही आवाज येत नाही बाहेर काही नाही आतल्यात सगळं. आता बाळासाहेब ठाकरेंचं एक भाषण आहे. त्यांना एकदा विचारलं त्याने की तुम क्यों नहीं मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनना चाहते हैं. त्यामुळे मुझे बिल्कुल पसंद नहीं हो. क्यों पसंद नहीं है. अरे वो झंडा वंदन के टाइम खड़ा रहो और सैल्यूट इतना देर वगैरह पीछे पीछा वगैरह आएगा तो क्या करेगा. बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आता त्यांचा मुलगा युरिन पॉट घेऊन फिरतो. तशी हागीच वापरा ना तुम्ही. टेक्नॉलॉजी आली आहे आणि हागीच दिसत पण नाही. ते आतल्या सगळं सोक करतात तुम्हाला कळत पण नाही. युरिन पॉट घेऊन फिरायची काय गरज. हे बॅगा बिगा तपासणं हे निवडणूक आयोगाच्या लोकांचं मला एक कळत नाही. कशाला तपासायच्या बॅगा काय आहे त्याच्यामध्ये. माणसाला काही वस्तू असतात त्याच्या वैयक्तिक वगैरे काही गोष्टी असतात. व्हायब्रेटर असतात युरिन पॉट असेल आणखीन काही सेफ्टीची साधनं असतील माणसाला काही रिलॅक्सेशन लागत असेल. आणि मला हे कळत नाही स्टार प्रचारक काय. खरे स्टार प्रचारक तर गौतमी पाटील आहे आणि इंदुरीकर महाराज आहेत. माझा जर राजकीय पक्ष असता तर माझे स्टार प्रचारक गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराजच असते. हे बाळासाहेब भारती म्हणायचे ना तमाशाने लोक बिघडत नाहीत आणि कीर्तनाने सुधरत नाहीत. मी दोन्हीकडे ज्याला ऑन डिमांड ज्याला कीर्तन पाहिजे तिकडे इंदुरीकर महाराज पाठवलं असतं. ज्या मतदारांना ज्यांना तमाशा पाहिजे त्यांना गौतमी पाटील पाठवले असतं. स्टार प्रचारक माझे दोनच राहिले असते. इंदुरीकर महाराज जे बोलतात ना ऐक इकडे लक्ष दे आणि गौतम पाटीलने लचके हिचके दिले की लोक वेडे म्हणजे तुम्ही 3-3 लाख मतदान. गौतम पाटील ही टायलर स्विफ्ट आहे महाराष्ट्राची. तुम्ही काय सर म्हणजे माझी स्टार प्रचारकाची काय ती वेगळी आहे. मी बघितलं सगळ्या पक्षांचे स्टार प्रचारक तेच लोक आहेत. हा काय प्रकार आहे. हे स्टार प्रचारकांचा प्रकार बदला तुम्ही. इंदुरीकर महाराज आणि गौतम पाटील आणणार वेगळा आणि हे हगीज वापरा ठीक आहे. युरिन पॉट वगैरे बरोबर नाही ते. आणि निवडणूक अधिकाऱ्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही हे बॅगा बिगा नका तपासू. आजकाल स्कॅनर आले तो काय बॅगा उघडता तुम्ही. एक स्कॅनर फिरवायचा डेटा सगळा येतो आतमध्ये काय काय नाही ते. असे पोर्टेबल स्कॅनर आलेले आहेत हायटेक. हे बॅगा तपासणं वगैरे इन्सल्टिंग आहे सर. नुसतं फिरवायचं. आणि बॉडी स्कॅनर पण आलेत पोर्टेबल. ते असे बॉडीला फिरवले की आतमध्ये कुठे सोन्याची चिपा कॅश वगैरे काय केलं ते दिसतं कळेल. आणि असं पर्सनल ऑफेंड मला ते ऑफेंडिंग वाटलं. आता कोणाच्या व्हायग्राच्या गोळ्या असतील कोणाचं इन्सुलिन असेल कोणाचं इंजेक्शन असेल कोणाला किक येत असेल कोणाचा सुट्टा असेल तर त्याला ऑब्जेक्शन आहे का निवडणूक आयोगाचं. पटलं नाही मला हे. चला नेक्स्ट टाइम ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी हागीच वापरावं. त्यासाठी ऑनलाईन ॲमेझॉनवर आहे.